नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासोबत आज एक आगळा वेगळा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। सर्वांना माहिती ओके, जे काही एकदम चविष्ट लागणारे जे काही समोसे आहेत ते ज्यामध्ये तळले जातात ते तेल ओके, वडे है ना, एकदम रुचकर जे काही त्यामध्ये आपण बनवतो है ना, तर ते जे तेल आहे ते जे उकळतं, तर उकळल्याच्या नंतर जर त्यामध्ये पाणी शिपडलं किंवा त्यामध्ये जर पाणी टाकलं तर एकदम भडका का उडतो। काही माहिती आहे आपल्याला याविषयी? नाही तर चला मग जाणून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये। ओके, जे काही वेगवेगळे पदार्थ त्या तेलामध्ये तळले जातात आणि कधी कधी त्यावर पाणी उडलं तर एकदम भडका होतो, तर का होतो हा भडका आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। पहा मित्रांनो, एक कढई असते आणि या कढईमध्ये काय केलेलं असतं रे, तेल टाकलेलं असतं आणि आपण याला काय देतो, टेम्परेचर देतो। आता या ठिकाणी यामध्ये तेल टाकलेलं असतं आणि कढई खूप गरम झालेली असते। आता हे जे काही ऑइल असेल ओके, ऑइल आणि वॉटर हे तर तुम्हाला सर्वांना माहिती की हे कधीच मिक्स होत नाही। का मिक्स होत नाही? कारण या दोघांची डेन्सिटी वेगवेगळी आहे। ओके, ऑइलची डेन्सिटी कमी असल्यामुळे ऑइल हे पाण्यावर वरती तरंगतं आणि पाणी जातं खाली, तर या डेन्सिटीमुळेच हा जो काही भडका उडतो हा कसा उडतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पहा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अजून जर तुम्ही लाईक केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढ्या काही केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या घटना किंवा वेगवेगळे मॅजिक घडतात, हे सगळे मॅजिक किंवा सगळ्या ज्या तुम्हाला माहीत नसलेल्या ज्या गोष्टी आहेत, हिडन गोष्टी ज्या आहेत ओके, त्या तुमच्या समोर आपण या कॅटलिस्ट केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर आणणार आहोत। त्यामुळे आपलं चॅनल सर्वात पहिले सबस्क्राईब करा। आणि आता आपण या व्हिडिओमध्ये, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तेलावर जर पाणी फेकून मारलं, असं पाणी जर फेकलं तर त्यामध्ये एकदम भडका का उडतो। कारण मित्रांनो, यामध्ये आपण जे ऑइल गरम करतो हे जवळपास गरम करतो आपण 150 डिग्री सेल्सिअस ते 200 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरवर। म्हणजे ऑइल ज्यावेळेस गरम होतो त्यावेळेस त्याचं जे टेम्परेचर आहे हे 150 ते 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालेलं असतं आणि पाण्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस। किती डिग्री सेल्सिअस आहे? 100 डिग्री सेल्सिअस। आणि ऑइल आणि वॉटर या दोघांची जर डेन्सिटी आपण चेक केली तर ऑइलची डेन्सिटी कमी आहे आणि वॉटरची डेन्सिटी जास्त आहे। वॉटरची डेन्सिटी जर जास्त आहे तर वॉटर काय होतं रे, खाली जातं आणि ऑइल येतं वरती। ज्यावेळेस आपण यामध्ये पाणी मारतो, या ऑइलवर आपण पाणी मारतो, पाणी मारल्याच्या नंतर हे जे काही वॉटर आहे हे वॉटर जातं एकदम बॉटमला, कारण हे असतं ऑइलपेक्षा भारी असतं। आणि जर या ऑइलचं टेम्परेचर 150 ते 200 डिग्री सेल्सिअस आहे तर या बॉटमचं टेम्परेचर काय असलं पाहिजे, खूप जास्त असलं पाहिजे। आणि ऑइलपेक्षा वॉटर भारी असल्यामुळे ते जातं खाली, त्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे खाली जातं। आणि या ठिकाणी ज्यावेळेस ते स्ट्राईक होतं, पाण्याचे जे काही कण आहेत ते या ठिकाणी स्ट्राईक होतात, त्या कढईमध्ये एकदम बॉटमला स्ट्राईक होतात आणि जसे स्ट्राईक होतात ते जवळपास 1400 पट है ना फास्ट काय होतात रे, त्यांचा स्पीड वाढतो आणि एक्सपांड होतात तेवढे 1400 पट। म्हणजे जर समजा एक लिटर त्याचं, 1 लिटर नाही, 1 ml है ना, जर त्याचं व्हॉल्यूम असेल तर ते 1400 ml व्हॉल्यूम बनतं, म्हणजे जवळपास 1.5 लिटर व्हॉल्यूम बनतं। 1 mlचं व्हॉल्यूम 1.5 लिटर बनतं। म्हणजे विचार करा तुम्ही, ते 1400 पट वाढतं, 1400 पट वाढतं। मग 1400 पट जर वाढलं तर ते पाणी एकदम बुडात जातं आणि एकदम बुडातून वरती येतं, आणि जसं वरती येतं तर वरती येत असताना त्याची एनर्जी खूप जास्त होते, 1400 पट त्याचं एक्सपान्शन होतं आणि एकदम वरती आल्यामुळे ते जे तेल आहे कढईमधलं, त्या तेलाला पण त्याच्यासोबत काय घेते, वरती ढकलतं। कारण हे काय असतं, हे वेटेड असतं आणि तेल हलकं असतं, त्या तेलाला पण है ना वरती ढकलतं, म्हणून एक तेल एकदम उडतं। ओके, त्याचं रिझन काय आहे? कारण ऑइल याची डेन्सिटी कमी आहे आणि वॉटरची डेन्सिटी जास्त आहे। आणि ज्यावेळेस याचं टेम्परेचर पाहतो ऑइलचं 150 ते 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, 100 डिग्री सेल्सिअसला पाणी वाफेमध्ये रूपांतर होतं आणि जशी ती वाफ 1400 पट त्याचं एक्सपान्शन होतं आणि जशी ती वाफ वरती येते तसंच त्या ऑइलला पण ते काय करतं रे, वरती ढकलतं। मित्रांनो, असंच आपण जर पाहिलं तर साय ओके, दुधावर जर साय आलेली असेल ओके, तर ते काय होतं रे, दुधाला उकळी फुटते आणि ती साय काय खाली म्हणजे उतू जातं म्हणतो आपण त्याला, ते खाली पडतं। का पडतं खाली? कारण ती साय ज्या उकळ्या फुटतात त्याला बाहेर जाऊ देत नाही, ती हवा बाहेर जाऊ देत नाही आणि ती हवा त्याला ढकलत असते। ओके, तर वॉटरचं, ऑइलचं आणि ते साईचं हे रिलेशन सारखंच आहे। तर तुम्हाला पाणी टाकल्याच्या नंतर तेलामध्ये मोठा एकदम भडका का उडतो हे समजलं असेल मित्रांनो। हे जर समजलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक
आणि शेअर नक्की करा. असेच वेगवेगळे केमिस्ट्रीच्या रिलेटेडचे व्हिडिओ जाणून घ्यायचे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, ग्रो करा. थँक्यू.